एक फॅमिली असते, एक मुलगा असतो, त्याचे आईवडील असतात आणि हे एक नवीन घर विकत घेतात. आता घर अशा ठिकाणावर असते की तिथं आजूबाजूला जास्त कोणते घरं नसतात आणि ओशाड पडलेलं घर असते आणि दिसायला चांगलं असतं ते. त्या कारणामुळं ते घर घेतात. घर घेतल्याच्यानंतर त्या घरामध्ये शिफ्ट होतात आणि शिफ्ट झाल्याच्यानंतर तब्बल 15 दिवसाच्या नंतर त्या घरामधला जो मुलगा आहे, त्या फॅमिलीमधला छोटा मुलगा, तो त्याच्या वडिलाला आणि आईला म्हणतो की आपण या घरामध्ये एकले नाही आहेत, आपल्यासोबत दुसरं कोणीतरी या घरामध्ये राहतं आहे. आता त्याचे आईवडील त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात, कारण की तो लहान आहे, त्याला काही गोष्टी समजत नाहीत आणि काही गोष्टीचं म्हणजे त्याला ज्ञान पण नसतं. त्या कारणामुळे त्यांना वाटतं की यार आपला मुलगा असाच काहीतरी बोलत असेल. पण तो मुलगा त्याच्या आईला सांगतो, बाबाला सांगतो आणि हे नेहमी सांगत असतो की मला कुणीतरी बोलतंय, मला कुणीतरी बोलण्याचा प्रयत्न करतंय. आणि मुलगा काय तेवढाही लहान नव्हता. असं समजा की 9-10 वर्षाचा मुलगा असेल तो, एवढा मोठा मुलगा होता. म्हणजे या मुलाला नॉर्मली थोडंफार तरी समजत होतं ना, अशा प्रकारचा तो होता. पण त्याच्याकडे त्याचे आईवडील लक्ष देत नाहीत. मग एक दिवस त्याला त्या घरामध्ये एक स्केच बुक सापडते, म्हणजे पेंटिंग बनवायची जी बुक असते ना, ती बुक सापडते आणि तिच्यामध्ये एक पेन्सिल ठेवलेली असते. तो मुलगा ती स्केच बुक घेतो आणि आईकडे जातो आणि तिच्या आईला म्हणतो की बाबा आई, मला ही बुक सापडली आहे, काय करू याचं? त्याची आई म्हणते की ही तुला कुणी दिली? ही आपल्याकडे तर नव्हती. तो म्हणतो मला कुणी दिलेली नाही आहे, आपल्या घरामध्ये मला सापडली. तर ते म्हणते की ठीक आहे, यूज कर, घरामध्ये सापडली म्हणल्याच्यानंतर असेल कोणाची, पहिले जे पण या घरामध्ये राहत होते त्यांची कोणाच्या मुलाची असेल इथं पडलेली, तर तू यूज करू शकतो. मग हा मुलगा त्या स्केचबुकला घेतो आणि आपल्या रूममध्ये जातो. त्याची आई थोड्या वेळामध्ये घरामधून बाहेर निघते. वडील पहिलेच बाहेर गेलेले असतात. त्याची आई याला म्हणते की बाबा मी बाहेर जाते, तर घरामधून बाहेर निघू नको. 1 ते 1.5 तासामध्ये मी घरी परत येते. काहीतरी कामानिमित्तानं ती अर्जंट निघणार होती. आता तिच्या मुलाला पेंटिंग करायचा थोडासा शौक होता, म्हणजे स्केच काढायचा थोडासा शौक होता. तर तो काय करतो, ते स्केचबुक काढतो. त्याची आई बाहेर गेलेली असते, कारमध्ये बसलेली असते आणि कारमध्ये जाऊ लागली. तो ते स्केचबुक काढतो आणि त्याच्यावर चित्र बनवतो. चित्र असं बनवतो की एक झाडाची फांदी घेतो आणि त्या झाडाच्या फांदीच्या टोकावर रक्ताचे शितोडे लावतो. अशा प्रकारची तो एक स्केच बनवतो. पण त्याने जशी स्केच बनवली, ॲक्च्युली सेम तसंच आता त्याच्या घरामध्ये घडणार होतं. त्याची जी आई होती, ती कारमध्ये बसून जी जाऊ लागली कामासाठी, तिचे डोळे अचानक लाल व्हायला लागले. तिचं जे डोकं आहे ते पूर्ण बंद पडायला लागलं. तिचे हातपाय तिच्या कंट्रोलमध्ये राहिले नाहीत आणि तिची जी कार आहे ती एका झाडाला जाऊन धडक मारली आणि त्या झाडाची जी फांदी होती ती लांब होती. ती फांदी त्या कारचा ग्लास तोडून त्याच्या आईच्या डोक्यामधून बाहेर निघते. ॲक्च्युली ती जे स्केचबुक होती, त्या स्केचबुकमध्ये जे बी ड्रॉईंग केलं त्याच्या फॅमिलीमधल्या मेंबरसोबत सेम तसंच होणार. आणि त्या स्केचबुकमध्ये ड्रॉईंग करता वेळेस तिथं माइंडसेट असा होतो की असा अपघातीच काहीतरी क्रिमिनल म्हणा किंवा काहीतरी ब्रुटल म्हणा, असेच केस तिथं निर्माण होतात. नॉर्मल स्केच निर्माण होत नाहीत.